Hello everyone, welcome to our channel. Today we are going to discuss about the sexual reproduction. Last lecture ला आपण बघितलं होतं asexual reproduction, त्याच्या मेथड्स. त्यामध्ये बघितलं होतं फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी दोन कॉम्पिटेबल गॅमेट्स असणं इसेन्शियल आहे. इट रिक्वायर्स टू कॉम्पिटेबल गॅमेट्स और द सेक्स सेल्स असणं इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि आफ्टर द फ्युजन द रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो काय असणार आहे तर त्याच्या लाईफ मध्ये दोन फेजेस येत असतात. तर त्या कोणत्या दोन फेजेस असतील, तर पहिली फेज असणार आहे ज्युवेनाइल फेज असणार आहे, और त्यालाच असं म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह फेज असं म्हटलं जातं. ओके, ज्युवेनाइल और द व्हेजिटेटिव्ह फेज असं म्हटलं जातं त्याला. ज्युवेनाइल फेज मध्ये काय होणार आहे, ऑर्गॅनिझमच्या बर्थ पासून आपण म्हणू शकतो ते त्याच्या सेक्शुअल मॅच्युरिटी गेन करेपर्यंत जो काही पिरियड असेल याला ज्युवेनाइल फेज किंवा व्हेजिटेटिव्ह फेज म्हटलंय. त्याच्यानंतरची जी काही फेज असणार आहे आफ्टर अटेनिंग मॅच्युरिटी, ऑर्गॅनिझम काय करणार आहे, सेक्शुअली रिप्रोड्यूस होणार आहे आणि या फेजला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह फेज असं म्हटलं जातं. म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम in their life shows two phases. First phase is a juvenile phase and second phase is a reproductive maturity phase. Juvenile phase मध्ये काय होणार आहे, organism reach to the maturity and second phase reproductive phase मध्ये काय होणार आहे, organism sex cells किंवा gametes जे ते फॉर्म करणार आहेत and they are ready for the reproduction. These two phases occurs in the plants. आता प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जे काय होत असतं तर त्यासाठी एक स्पेशलाइज स्ट्रक्चर आहे, तर ते आहे फ्लावर. फ्लावरिंग प्लांट मध्ये आपल्याला फक्त काय दिसत असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसत असतं. आणि हे जे काही स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असणार आहे प्लांट मध्ये तर ते असणार आहे फ्लावर. फ्लावर इज द स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इन द प्लांट. ओके, तर आपण बघूयात आता फ्लावर काय आहे, स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे प्लांट मधलं. त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. फंक्शन ऑफ फ्लावर काय असणार आहे, फ्लावरचं फंक्शन आहे टू प्रोड्यूस गॅमेट. आता कोणते गॅमेट असतील, तर दोन मेल गॅमेट एक असेल आणि फिमेल गॅमेट असणार आहे. तर फ्लावरचं फंक्शन काय आहे, टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. गॅमेट्स कसे असतील, ते हॅप्लॉइड असतील. आणि त्यामध्ये कोणते गॅमेट्स तयार होणार आहेत, एक मेल गॅमेट तयार होईल आणि एक फिमेल गॅमेट तयार होईल. गॅमेट्स असणार आहेत हॅप्लॉइड आणि त्यांचं फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. आता एक टिपिकल फ्लावर जर बघायचं झालं तर त्यामधले 4 इम्पॉर्टंट फ्लोरल वोरल असतील. ते कोणते असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे 4 इम्पॉर्टंट फ्लोरल वोरल्स असतात आणि या फ्लोरल वोरलच्या हेल्पने फ्लावर जे आहे हे सेक्शुअल रिप्रोड्यूस होणार आहेत. कोणकोणते फ्लोरल वोरल्स आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. दीज आर द 4 इम्पॉर्टंट फ्लोरल वोरल्स. With the help of these floral whorls, flower reproduce sexually. Sexual reproduction जे काय असणार आहे फ्लावर मध्ये, इट इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट. तर त्यामध्ये असणारे मिओसिस आणि फ्युजन ऑफ गॅमेट असणारे. मिओसिस आणि फ्युजन ऑफ गॅमेट, दीज आर द मेन इम्पॉर्टंट इव्हेंट्स विच ऑकर्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ द फ्लावर. आता गॅमेट्स टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट काय होणार आहे, पहिले तर हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे अँड्रोशियम असणार आहे आणि फिमेल गॅमेट असणार आहे गायनोशियम. हे दोघांचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि फ्युजनच्या नंतर काय तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे. आणि हा झायगोट जो आहे तो 2 हॅप्लॉइड अँड्रोशियम आणि हॅप्लॉइड काय झालं, गायनोशियम एकत्र आलाय. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आलाय आणि काय तयार झालाय, डिप्लॉइड झायगोट तयार झालाय. आणि हा डिप्लॉइड झायगोट जो आहे, हा झायगोट जो आहे तो ग्रो होणारे एम्ब्रिओ किंवा नवीन प्लांट सीड फॉर्म करणार आहे. तर हा जो नवीन तयार झालेला झायगोट जो आहे हा कसा असणार आहे, जेनेटिकली डिसिमिलर टू देअर पॅरेंट्स असणार आहे. जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शन बघतो तेव्हा काय होते की सेम जसं पॅरेंट्स आहेत त्याचे जीन सेम कसे असणार आहेत, ऑफस्प्रिंगचे असणार आहेत. जेनेटिकली सिमिलर ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. बट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग जे आहेत ते तयार होणार आहेत. तर त्याचं इम्पॉर्टंट तेच आहे की जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग असणार आहे. व्हॅरिएशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे व्हॅरिएशन साठी, व्हॅरिएशन इन द स्पीसीज साठी तर ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते रिप्रोड्यूस होणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणं, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन येणं खूप काय असणार आहे, इसेन्शियल असणार आहे. ओव्हर द इव्होल्युशन मध्ये काय होणार आहे, इव्होल्युशन होत असताना जर चेंजेस झाले नाही जीन मध्ये तर एखाद्या प्लांटचं सर्व्हायव्हल काय असणार आहे, खूप डिफिकल्ट असणार आहे. अँड फॉर द सर्व्हायव्हल
द जेनेटिक व्हेरिएशन इज व्हेरी नेसेसरी. दॅट्स वाय सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे तर ते काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे यामध्ये काय असणार आहे, एक मेल गॅमेट असणार आहे आणि एक फिमेल गॅमेट आहे. इम्पॉर्टंट काय असणार आहे, मेल गॅमेट एक मिनिट, त्याच्यामध्ये असणार आहे इम्पॉर्टंट मेल गॅमेट असणार आहे आणि फिमेल गॅमेट असणार आहे. ओके, मेल गॅमेट असेल आणि एक काय असणार आहे, फिमेल गॅमेट असणार आहे. एक मेल आणि दुसरा असणार आहे फिमेल गॅमेट. आणि त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे आणि झायगोट तयार होणार आहे. आणि हा झायगोट जो आहे तर तो डेव्हलप होणार आहे, त्याचा एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि एम्ब्रिओजेनेसिस होणार आहे. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय, जो झायगोट तयार झालाय तर त्याचं काय होणार आहे, डेव्हलपमेंट होत जाणार आहे, एम्ब्रिओजेनेसिस होणार आहे. आता हे सिक्वेन्शियल इव्हेंट्स जे आहेत, ह्या फर्टिलायझेशन जेव्हा होतं त्यावेळेसला ऑकर्स होतात. कोणकोणते या सिक्वेन्शियल इव्हेंट असतात, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. पहिली इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन मध्ये काय होत असतं, तर गॅमेट जे तर ते तयार होणार. कोणते गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे तर ते तयार होणार आहेत, तर ते झालं प्री फर्टिलायझेशन. दुसरी इव्हेंट ऑकर होते ती असणार आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये काय होते, हे तयार झालेले दोन गॅमेट्स जे ते काय होणार आहेत, फ्यूज होणार आहेत. गॅमेटचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि तिसरी इव्हेंट जी ऑकर होत असते ती असते पोस्ट फर्टिलायझेशन. तिसरी इव्हेंट जी ऑकर होतीये ती असणार आहे पोस्ट फर्टिलायझेशन. ओके, तर तिसरी इव्हेंट ऑकर होती ती आहे पोस्ट फर्टिलायझेशन. आता पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये काय होणार आहे, जो फ्युजन झालेला झायगोट जो आहे तो डेव्हलप होणार आहे एम्ब्रिओ मध्ये. म्हणजे प्लांट्स मध्ये जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं त्यावेळेसला फ्लावर जे ते काय पाहिलं आपण, फ्लावर जे हे काय आहे, एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, 4 फ्लोरल व्होरल्स असणार आहेत आणि त्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असणार आहेत. ते कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. आणि याचं काय होणार आहे, फ्युजन होऊन झायगोट होणार आहे. झायगोटचं एम्ब्रिओजेनेसिस होणार आहे, म्हणजे एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि तो काय होणार आहे, ग्रो होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आता जेव्हा फर्टिलायझेशन होणार आहे त्यावेळेस आपण पाहिलं 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑकर होतात. फर्स्ट इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन, यामध्ये गॅमेट जे ते तयार होईल, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. दुसरं जे आहे फर्टिलायझेशन, त्यामध्ये असणारे गॅमेट जे त्याचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि तिसरं आहे पोस्ट फर्टिलायझेशन, ज्यामध्ये काय होणार आहे, जो तयार झालेला गॅमेट जो आहे त्याचं फ्युजन झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप होणार आहे. अशा प्रकारे काय असतं, तर 3 इम्पॉर्टंट फेजेस आहेत ज्या फर्टिलायझेशन मध्ये ऑकर्स होतात. त्यानंतर आता बघूयात आपण, जर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं असेल तर आपल्याला फ्लावरचं स्ट्रक्चर माहिती असणं खूप इसेन्शियल आहे. इथं टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे की ज्याच्यामध्ये फ्लावरला लेबलिंग दिलेलं नाहीये, तर आपण आता लेबलिंग करूया. तर हा काय आहे बघा, हा जो पार्ट आहे हा आहे अँथर. हा पार्ट आहे अँथर आहे तुमचा, त्याच्यामध्ये पोलन्स जे ते ग्रो होईल. ही काय असणार आहे, फिलामेंट असणार आहे ते. त्याच्यानंतर ना ही जे आहेत ते काय असणार आहे, हा पूर्ण स्ट्रक्चर जे आहे इकडचं ते आहे ओव्हरी. आणि ओव्हरी मध्ये एक सिंगल काय असणार आहे, ओव्ह्यूल्स असणार आहे. त्याच्यानंतर ना हे काय आहेत, सेपल्स आहेत. हे काय आहे, पेटल्स आहेत किंवा आपण त्याला करोला म्हणू शकतो. त्यानंतर हा काय आहे, स्टिग्मा. त्यानंतरचा हा जो पोर्शन आहे ग्रीन तो असणार आहे स्टाईल. ओके, तर या पद्धतीने आपण एखाद्या टिपिकल फ्लावरला लेबल करू शकतो. परत एकदा सांगते, हा जो पार्ट आहे अँथर आहे. अँथर ज्याला कनेक्ट आहे तो कशाने कनेक्ट असतो, फिलामेंटने. त्यानंतर हे काय आहेत, पेटल्स आहेत, त्यावेळेस आपण करोला म्हणू शकतो. त्यानंतर सेपल्स आहेत, ओव्ह्यूल्स आहेत. ही पूर्ण स्ट्रक्चर जे आहे, ओव्ह्यूल्स ज्याच्यामध्ये आहेत, हे पूर्ण स्ट्रक्चर जे एवढं दिसतंय ही काय आहे, ओव्हरी. आणि ओव्हरी मध्ये काय असतं, ओव्ह्यूल्स असतात. आता काही प्लांट्स मध्ये ओव्ह्यूल जे ते एकच असू शकतं, काहींमध्ये मल्टिपल ओव्ह्यूल जे ते प्रेझेंट असणारे. आणि गायनोशियम पार्ट मध्ये काय येईल, हा वरती असणारा स्टिग्मा येईल, खाली असणारी स्टाईल येईल आणि ही पूर्ण काय येईल, ओव्हरी येईल. आता हा जो स्क्रीनवरती तुम्हाला रेड कलरचा पोर्शन दिसतोय, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी आहे. हा पूर्ण पोर्शन मिळून काय आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, यालाच काय म्हटलं जातं,
गायनोशियम पार्ट ऑफ द फ्लावर. गायनोशियम पार्ट आहे फ्लावरचा हा, म्हणजेच काय आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचा. आता मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय आहे, अँथर आणि फिलामेंट. म्हणजेच काय आहे हे अँथर आणि फिलामेंट मिळून काय आहेत, अँड्रोशियम. काय आहेत, अँड्रोशियम. हे काय आहेत, अँड्रोशियम पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम मध्ये काय येईल, अँथर्स येईल आणि फिलामेंट येईल. हे टुगेदरली काय करतील, अँड्रोशियम पार्ट ऑफ द फ्लावर फॉर्म करतील. या अँथर वरच काय येतात, पोलन्स येतात आणि पोलन काय आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जी काही डायग्राम आहे त्याला लेबल करू शकता, कारण की हे पार्ट्स माहित असणं तुम्हाला खूप इसेन्शियल आहे. करोला म्हणजे काय असणार आहे, पेटल्स असणार आहे. हा कॅलिक्स असणार आहे आणि हा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे, तो गायनोशियम आहे. आणि अँथर आणि फिलामेंट आहे, तो काय आहे, अँड्रोशियम आहे. म्हणजे 4 इम्पॉर्टंट वोरल कोणते आहेत, अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि करोला. हे 4 इम्पॉर्टंट वोरल माहिती असणं इसेन्शियल आहे. ही डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला त्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स किंवा फ्लावरिंग प्लांट्स हे तुम्हाला समजणार नाही.